घरगुती आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने 10 गरीब मुलांचा शैक्षणिक खर्च उचलावा। किमान सरकारने हा खर्च उचलल्यावर मागच्या 3 पिढ्या सुधारतील आणि याचा फायदा गावचा विकास होऊन गावे सुधारतील अशा आशयाचे निवेदन विट्याचे तहसीलदार यांना ओबीसी विजयंती बहुजन परिषदेचे नेते संग्राम माने यांनी दिले। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण शैक्षणिक दृष्ट्या आजही आपण मागासलेले आहोत। या 75व्या वर्षात शैक्षणिक धोरणात बरेच बदल झाले। जुन्या काळातील कौलारू इमारतीमध्ये शिक्षण घेतले जात होते, आज त्या ठिकाणी आरसीसी बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत। आतील रंगरंगोटी चकाचक झालेली आहे, फर्निचरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण आज शैक्षणिक दृष्ट्या जी पायाभूत गरज आहे त्यावर आजपर्यंत कोणत्याही सरकारचे लक्ष गेले नाही। आज गावामध्ये रस्ता व गटार बांधत असताना त्याच्यावर लाखो रुपये खर्च केले जातात। आज एक रस्ता जर पूर्ण केला तर तोच रस्ता परत 5 वर्षात पुन्हा करावा लागतो, त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात। सांगायचा मुद्दा एकच की एकाच गोष्टीसाठी आपण पुन्हा पुन्हा लाखो रुपये खर्च करतो, परंतु त्याच गावामध्ये जी गरीब मुले आहेत त्यांचा शैक्षणिक खर्च भरला तर त्या कुटुंबाला पुढील शिक्षण करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल व त्याला केलेल्या मदतीमुळे भविष्यात त्याला नोकरी, व्यवसाय व उद्योजक होण्यास मदत मिळेल। ते एक कुटुंब जरी सुधारले तरी त्याच्या मागच्या 3 पिढ्या सुधारतील, तसेच गाव विकासासाठी ते योगदान ठरेल। गावातील गरीब मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गरीब 10 मुलांचा शैक्षणिक खर्च करण्यास विनंती आहे। त्यामुळे होतकरू व हुशार गरीब मुले यांना शिक्षणाचा फायदा होऊन ते शैक्षणिक प्रवाहात येतील। तरी माझे सरकारला हे सांगणे आहे की तुम्ही शिक्षणाच्या दृष्टीने जो मूळ गाभा आहे त्यावर लक्ष द्यावे। आज महाराष्ट्रामध्ये 44,198 इतकी खेडी असून प्रत्येक ग्रामपंचायतीने गरीब 10 मुलांचा जरी शैक्षणिक खर्च उचलला तरी 4,50,000 मुलांना त्याचा फायदा होईल। याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती। आज आम्ही विटा येथे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की आज आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली। या 75 वर्षात आपल्या देशात वेगवेगळ्या गोष्टीवर आपली प्रगती झाली, पण शैक्षणिक गोष्टी जेवढी प्रगती झाली पाहिजे तेवढी प्रगती मला वाटत नाही झाली म्हणून। कारण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं। आज आपण कौला शाळेत शिकत होतो, तिथं आरसीसी बिल्डिंग आल्या, तिथं फर्निचर आलं, तिथं चांगली रंगरंगोटी आली, पण जो मूलभूत विषय आहे तो आज खेडेगावातला गोरगरीब घरातला जो मुलगा आहे, जो होतकरू आहे, जो शिकलेला आहे, जो चांगले मार्क पडून 10वी-12वी पास होतो आहे, त्या मुलांना पुढं जाऊन उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्या समोर राहणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत, त्याची शैक्षणिक फी असेल, त्याला बाकी शैक्षणिक साहित्य असेल, यासाठी कुठलीही यंत्रणा, कुठलीही सरकार आजपर्यंत कुठेही सरकारने ह्या संदर्भात कधी विचार केला नाही। आज मोलमजुरी करून राहणाऱ्या कुटुंबाला आज सायन्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, आर्टला घ्यायचं असेल, बाकीचे वेगवेगळ्या व्यवसायाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे फी भरण्याचे त्यांच्याकडे पैसे नाहीत। म्हणूनच आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो की आत्तापर्यंत सगळ्या सरकारने शैक्षणिक गोष्टीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलं, पण जे मूळ विषय आहे, मूळ हेतू आहे की आज गोरगरीब घरातल्या माणसांना जी शैक्षणिक फी भरायची असू द्या किंवा शैक्षणिक साहित्य असू द्या, त्या गोष्टी आजही मिळत नाहीत। त्या संदर्भात आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात फार मोठं आंदोलन उभा करतो। आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येक सरपंचांना भेटून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की बाबांनो, तुम्ही तुमच्या गावातील 8-10 मुलगा असणार, 10-12 मुलगा तुमच्या असणार, 10-12 मुलांचा शैक्षणिक खर्च तुम्ही करावा। कारण तुम्ही आज गावातला एक रस्ता करत असताना त्या रस्त्यावर तुम्ही 10 वर्षात 10-20 लाख रुपये खर्च करताय, पण गावातल्या ज्या गोरगरीब मुलांसाठी 5-50 लाख रुपये जर खर्च केला तर तो मुलगा शिकून कुठं तर मोठा होऊन मागच्या त्याच्या येणाऱ्या 3 पिढ्या त्या सुदृढ होतील। हा एक आशावाद विचार घेऊन आम्ही ह्या संदर्भात काम करतो आहे। तर माझी प्रत्येक सरपंचाला, माझी प्रत्येक ग्रामपंचायतीला विनंती राहील की तुम्ही या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। कारण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज 44,198 गाव आहेत
या 44,198 गावात जर हा विषय राबवला गेला तर जवळजवळ 4.5 ते 5 लाख मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळेल व आपला महाराष्ट्र असू द्या, आपला देश असू द्या, हा प्रगतीपथावर जाण्यास 100% आपल्याला आपण त्यासाठी पूर्ण आपल्या पकडे म्हणून आपला वाटा राहील एवढं जाहीर आवाहन करतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.